ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मिक्सिंग फॉर्म्युले बघतोय. ॲडेनाईनचा जो फॉर्म्युला सुरुवातीला तुम्ही पाहिला होता त्या ठिकाणी विचारलेलं होतं ॲडेनाईन इज इक्वल टू -1 ॲड10. आता ह्या ठिकाणी ॲडेनाईनचाच फॉर्म्युला आहे, पण तो मिक्सिंग फॉर्म्युला आहे. मिक्सिंग फॉर्म्युला काय दिलेला आहे? ॲडेनाईन इज इक्वल टू ॲड4 -5 ॲड10. ओके, असं 3 स्टेपमध्ये जावं लागणार आहे. ॲज इट इज लिहायचं आहे आणि म्हणायचं आहे. आपण एक्झाम्पल बघूया. तर ॲडेनाईनचा मिक्सिंग फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करतात. ओके, फर्स्ट लेवलचा हा लास्ट व्हिडिओ पार्ट असेल, मग नंतर आपण सेकंड लेवलला सुरुवात करणार आहोत. ह्या लास्ट व्हिडिओ पार्टमध्ये तुम्हाला मिक्सिंग फॉर्म्युले ॲड आणि लेसचे शिकवले जाणार आहेत. ओके, आता आपण ॲडेनाईनचा मिक्सिंग फॉर्म्युलामध्ये एक्झाम्पल नंबर 5 बघतोय. ॲड2, या ठिकाणी 2 ॲड केलेत. ॲड3चा काय फॉर्म्युला होता? ॲड5 -2. आता बघा, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, लक्षात अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे जे फॉर्म्युले यूज केलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी आता एक्झाम्पल्समध्ये येणार आहेत आणि त्या पद्धतीने यूज करायचे आहेत. आपण एक्झाम्पल नंबर बघत होतो, एक्झाम्पल नंबर 5 बघत होतो. परत सुरुवातीपासून बघूया. ॲड2, ॲड3चा फॉर्म्युला होता ॲड5 -2 ॲड9. ॲड9चा सुरुवातीचा फॉर्म्युला काय होता? -1 ॲड10. ह्या ठिकाणी 1 आहे का लेस करायला? नाही. म्हणजेच काय, मग आता मिक्सिंग फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. मिक्सिंग फॉर्म्युला कशा पद्धतीने? ॲड9 इज इक्वल टू ॲड4 -5 ॲड10. ओके, 3 स्टेपमध्ये गेलेत तुम्ही. आलं लक्षात? या ठिकाणी 14 आन्सर आलं आहे. आपण एक्झाम्पल नंबर 8 बघतोय. एक्झाम्पल नंबर 8मध्ये विचारलेला आहे ॲड6 ॲड9. आता बघा, या ठिकाणी ॲड9चा तो सुरुवातीचा फॉर्म्युला यूज करता येईल तुम्हाला. कोणता? -1 ॲड10. ओके, तेवढं कॉन्शियस असावं लागणार आहे तुम्हाला. -9चा फॉर्म्युला, मग -9चा फॉर्म्युला -10 ॲड1. 6 आन्सर आलं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला 6 लिहावं लागणार आहे. 15 नंबरचं एक्झाम्पल बघतोय आपण. ॲड7 -2, 2 लेस होत आहेत ऑलरेडी. ॲड9चा मग ह्या ठिकाणी मिक्सिंग फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ॲड4 -5 ॲड10. ओके, -5चा फॉर्म्युला -10 ॲड5. 9 आन्सर आलं. या ठिकाणी तुम्हाला 9 लिहायचे आहेत. एक्झाम्पल नंबर आपण 25 बघतोय. 25 एक्झाम्पल नंबरमध्ये विचारलेले सम्स आहेत 21 ॲड9. आता ॲड9चा तो आधीचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतायत. -1 ॲड10. ॲड5 ऑलरेडी ॲड होतोय. ॲड9, आता ॲड9चा फॉर्म्युला मग मिक्सिंग असणार आहे. ॲड4 -5 ॲड10. ओके, 44 या ठिकाणी आन्सर आलं आहे. आता आपण ॲड8चा मिक्सिंग फॉर्म्युला बघतोय. ॲड8चा सुरुवातीला फॉर्म्युला काय होता? तो -2 ॲड10. आता मिक्सिंगमध्ये काय आहे ॲड8चा फॉर्म्युला? ॲड8 इज इक्वल टू ॲड3 -5 ॲड10. ॲड8 इज इक्वल टू ॲड3 -5 ॲड10. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 3 स्टेपमध्ये जावं लागणार आहे. आपण डिरेक्टली एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 6. ओके, ॲड6 ॲड केलेत. ॲड8, आता ॲड8चा तो सुरुवातीचा फॉर्म्युला मी रिमाइंड करून देते तुम्हाला. फक्त सुरुवातीचा काय फॉर्म्युला होता? -2 ॲड10. मग ह्या ठिकाणी 2 आहेत का लेस करायला? नाही. मग काय करावं लागणार आहे तुम्हाला? मिक्सिंग फॉर्म्युला ॲड8चा यूज करावा लागेल. कोणता? तर तो हा ॲड8 इज इक्वल टू ॲड3 -5 ॲड10. ओके, ॲड8 इज इक्वल टू ॲड3 -5 ॲड10. ओके, ॲड6चा फॉर्म्युला -4 ॲड10. 20 आन्सर आलं आहे. आपण 9 नंबरचं एक्झाम्पल बघतोय. ॲड8चा फॉर्म्युला ॲड3 -5 ॲड10. -6चा फॉर्म्युला -6चा जो फॉर्म्युला होता -10 ॲड4. आणि आता -6चा अजून एक मिक्सिंग फॉर्म्युला ह्या ठिकाणी आला आहे, जो आलेला नाही आहे तुम्हाला, तो पुढे दिलेला आहे. तो मिक्सिंग फॉर्म्युला ह्या ठिकाणी ह्या एक्झाम्पलमध्ये आलेला आहे, पण तरीसुद्धा आपण बघतोय. -10 ॲड5 -1 तो फॉर्म्युला पुढे असणार आहे, पण ह्या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आलेला आहे तो, म्हणून मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलं आहे. 7 आन्सर आलं आहे.
ॲड 19 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. ॲड 5 ॲड 8. ॲड 8चा फॉर्म्युला मग ॲड 3 लेस 5 ॲड 10. लेस 9चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 1 ॲड 5. 9 आन्सर आलं आहे. 28 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. 28 नंबरचं एक्झाम्पल आहे ॲड 12 ॲड 7. 7 ऑलरेडी ॲड होत आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघायचं बऱ्याच वेळेस तुम्ही फॉर्म्युला यूज करण्याच्या नादात ऑलरेडी जर बीड्स त्या ठिकाणी असलेत तर ते ॲड करता आले पाहिजेत. त्याच्यासाठी तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे. आता ॲड 6. ॲड 6चा फॉर्म्युला लेस 4 ॲड 10. ॲड 8. ॲड 8चा फॉर्म्युला ॲड 3 लेस 5 ॲड 10. 33 आन्सर आलं आहे. ओके. ॲड 7. ॲड 7चा फॉर्म्युला ॲड 7 इज इक्वल टू ॲड 2 लेस 5 ॲड 10. एक्झाम्पल आपण बघतोय. ॲड 5 नंबरचं एक्झाम्पल ॲड 5 ॲड 7. ॲड 7चा फॉर्म्युला आहे मग ॲड 2 लेस 5 ॲड 10. लेस 2 लेस होताच आहे. 10 आन्सर आलं आहे. 16 नंबरचं आपण एक्झाम्पल बघतोय. ॲड 7. त्यांनी विचारले एक्झाम्पलमध्ये ॲड 7 ॲड 8. ॲड 8चा फॉर्म्युला लेस 2 ॲड 10 ॲड 7. आता ॲड 7चा मिक्सिंग फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ॲड 2 लेस 5 ॲड 10. ॲड 4. ॲड 4चा फॉर्म्युला स्मॉल फ्रेंड वापरावा लागणार आहे. ॲड 5 लेस 1. ओके. 26 आन्सर आलं आहे. 25 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. ॲड 39 लेस 3 लेस केला आहे. ॲड 7. ॲड 7चा फॉर्म्युला ॲड 2 लेस 5 ॲड 10. ॲड 2चा फॉर्म्युला स्मॉल ॲड 5 लेस 3. 45 आन्सर आलं आहे. ॲड 6चे आपण मिक्सिंग फॉर्म्युला बघतोय. ॲड 6 इज इक्वल टू ॲड 1 लेस 5 ॲड 10. ओके. आपण एक्झाम्पल बघतोय 7 नंबरचं. ॲड 9. ॲड 8. ॲड 8चा फॉर्म्युला लेस 2 ॲड 10. ॲड 6. मग ॲड 6चा काय फॉर्म्युला असणार आहे. ॲड 6चा सुरुवातीचा फॉर्म्युला आठवतो का तुम्हाला काय होता तो. लेस 4 ॲड 10. मग ह्या ठिकाणी लेस 4 होत आहेत का. नाही. जर नाही होते तर तुम्हाला मिक्सिंग फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. मिक्सिंग फॉर्म्युला कोणता मग ॲड 6चा ॲड 1 लेस 5 ॲड 10. ओके. 23 आन्सर आलं आहे. 10 नंबरचं आपण एक्झाम्पल बघतोय. 10 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये विचारलेले आहेत सम. ॲड 9 लेस 3 लेस होत आहेत. ॲड 6. ॲड 6चा फॉर्म्युला ॲड 1 लेस 5 ॲड 10. 12 आन्सर आलं आहे. 18 नंबरचं आपण एक्झाम्पल बघतोय. 18 नंबरचं एक्झाम्पल आहे. विचारलेले सम आहेत त्या ठिकाणी. ॲड 5 ॲड 6 ॲड 1 लेस 5 ॲड 10. लेस 4. लेस 4चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 6. 4चे सुद्धा 2 फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. बिग आणि स्मॉल. ओके. ॲड 6. ॲड 6चा फॉर्म्युला ॲड 1 लेस 5 ॲड 10. 13 आन्सर आलं आहे. 28 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. 51 ॲड 6 ऑलरेडी. आता बघा इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही 6चा फॉर्म्युला यूज करण्याच्या नादात बराच वेळ घालू शकतात. पण ऑलरेडी 6 ॲड होत आहेत. फॉर्म्युले यूज करायची गरज नाही. परत 6 विचारलं आहे. मग आता मात्र 6 बीट्स नाही आहेत. ओके. मग आता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. ॲड 1 लेस 5 ॲड 10. परत ॲड 6 विचारलं आहे. ओके. ॲड 6 ऑलरेडी होत आहेत. वरचा 5 खालचा 1 6. 69 आन्सर आलं आहे. ओके. दिस इज द अमेझिंग गेम ऑफ अबॅकस. खूप भारी आहे हे अबॅकस. अबॅकसमुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं आणि फॉर्म्युले कसे यूज करायचे म्हणून तुम्ही तुमचे स्किल वापरतात त्या ठिकाणी. टॅलेंट वापरतात म्हणून क्रिएटिव्हिटी यूज होत असते त्या ठिकाणी. आता आपण ॲड स्मॉल फ्रेंड्स पाहिलेत. बिग फ्रेंड्स पाहिलेत. मिक्सिंगचे ॲड पाहिलेत आपण. ॲड फॉर्म्युले. आता आपण मिक्सिंगचे लेस फॉर्म्युले बघतोय. लेस फॉर्म्युलेमध्ये लेस 9 इज इक्वल टू लेस 10 ॲड 5 लेस 4. ओके. एक्झाम्पल बघूया डिरेक्टली आपण. 5 नंबरचं एक्झाम्पल बघतोय. ॲड 1 ॲड 9. ॲड 9चा फॉर्म्युला लेस 1 ॲड 10. लेस 9चा फॉर्म्युला ऑफकोर्स लेस 10 ॲड 1. इथे मिक्सिंग फॉर्म्युला नाही यूज झाला.
ओके. कधी कधी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ह्या पुस्तकात मुद्दामून असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत की तुम्ही फोकसने सॉल्व करतात की नाही, म्हणून मी अशा पद्धतीने सिलेबस डिझाईन केला आहे. हां, आपण 6 नंबरचं एक्झाम्पल बघतोय. ॲड अ 7, ॲड अ 8. ॲड अ 8चा फॉर्म्युला लेस टू ॲड अ 10, ॲड अ 6. आता बघा फॉर्म्युला लेस 9चा विचारला आहे मिक्सिंगचा, पण लेस 9चा नंबरच दिलेला नाही आहे. ओके, मग आपल्याला या ठिकाणी ॲड अ 6. ॲड अ 6चा आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिला. ॲड अ 1 लेस 5 ॲड अ 10, 21. 9 नंबरचं एक्झाम्पल बघूया, कारण याच्यात मिक्सिंग एखादी तरी फॉर्म्युला आला पाहिजे म्हणून आपण हे एक्झाम्पल बघतोय. ॲड अ 9, ॲड अ 5. ॲड अ 5चा फॉर्म्युला लेस 5 ॲड अ 10, लेस 9. मग आता ह्या ठिकाणी लेस 9चा मिक्सिंग फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. बिग फॉर्म्युलामध्ये काय होता लेस 9चा? लेस 10 ॲड अ 1, पण मग 1 नाही आहे ॲड करायला, म्हणून मिक्सिंग फॉर्म्युला काय आहे? मिक्सिंग फॉर्म्युला लेस 10 ॲड अ 5 लेस 4. यस, 5 आन्सर आलं आहे. आपण एक्झाम्पल बघतोय 14 नंबरचं. ॲड अ 4, ॲड अ 1. ॲड अ 1चा फॉर्म्युला ॲड अ 5 लेस 4. ॲड अ 9. ॲड अ 9चा काय होता फॉर्म्युला? मग ॲड अ 4 लेस 5 ॲड अ 10. आता मिक्सिंग फॉर्म्युला यूज केला बघा आपण इथे ॲड अ 9चा सुद्धा. आता लेस 9चा फॉर्म्युला पण मिक्सिंगच यूज करणार आहोत आपण. लेस 10 ॲड अ 5 लेस 4. ओके, 5 आन्सर आलं आहे. अशा पद्धतीने आपण लेस 8चा पण फॉर्म्युला बघतोय. लेस 8 इज इक्वल टू लेस 10 ॲड अ 5 लेस 3. लेस 8 इज इक्वल टू लेस 10 ॲड अ 5 लेस 3. एक्झाम्पल बघतोय आपण 6 नंबरचं. ॲड अ 7, ॲड अ 6. ॲड अ 6चा फॉर्म्युला काय होता? मग एक जो फॉर्म्युला आहे तो लेस 4 ॲड अ 10. 4 लेस होत नाही म्हणून मिक्सिंग फॉर्म्युला. ॲड अ 1 लेस 5 ॲड अ 10. ओके, लेस 8. आता लेस 8चा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे आपल्याला. लेस 10 ॲड अ 5 लेस 3. यस, आन्सर आलं आहे 5. 17 नंबरचं एक्झाम्पल बघतोय आपण. ॲड अ 9, ॲड अ 5. ॲड अ 5चा फॉर्म्युला लेस 5 ॲड अ 10 लेस 8. लेस 8चा फॉर्म्युला आहे मग लेस 10 ॲड अ 5 लेस 3. परत ॲड अ 6 विचारले. ॲड अ 6चा फॉर्म्युला असणार आहे मग ॲड अ 1 लेस 5 ॲड अ 10, 12 आन्सर आलं आहे. 27 नंबरचं आपण एक्झाम्पल बघतोय. 27 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे 87. परत ॲड अ 7. ॲड अ 7चा फॉर्म्युला मिक्सिंग काय होता? ॲड अ 2 लेस 5 ॲड अ 10 लेस 8. लेस 8चा फॉर्म्युला लेस 10 ॲड अ 5 लेस 3. ओके, आन्सर आलं आहे 86. पुढचा आपण लेस 7चा फॉर्म्युला बघतोय. लेस 7चा फॉर्म्युला आहे लेस 7 इज इक्वल टू लेस 10 ॲड अ 5 लेस 2. ओके, आपण डिरेक्टली एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल नंबर 5. ॲड अ 7 ॲड अ 5. ॲड अ 5चा फॉर्म्युला लेस 5 ॲड अ 10 लेस 7. मग लेस 7चा फॉर्म्युला आहे लेस 10 ॲड अ 5 लेस 2, मिक्सिंग फॉर्म्युला. 5 आन्सर आलं आहे. 15 नंबरचा एक्झाम्पल बघतोय आपण. ॲड अ 3 ॲड अ 4. ॲड अ 4चा फॉर्म्युला ॲड अ 5 लेस 1 ॲड अ 5. ॲड अ 5चा फॉर्म्युला लेस 5 ॲड अ 10 लेस 7. लेस 7चा फॉर्म्युला लेस 10 ॲड अ 5 लेस 2, 5 आन्सर आलं आहे. 25 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. 84. ॲड अ 9. ॲड अ 9चा फॉर्म्युला लेस 1 ॲड अ 10. बघा दोघं हातांचा वापर कसा एकाच वेळेस झाला आहे ते पण लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. लेस 7. लेस 7चा फॉर्म्युला लेस 10 ॲड अ 5 लेस 2. ओके, ह्या पद्धतीने 86 आन्सर आलं आहे. आता लास्ट फॉर्म्युला आहे आपला ह्या ठिकाणी मिक्सिंगमध्ये लेसचा. लेस 6 इज इक्वल टू लेस 10 ॲड अ 5 लेस 1. एक्झाम्पल आपण बघतोय 8 नंबरचं. ॲड अ 6. परत ॲड अ 6 विचारले. ॲड अ 1 लेस 5 ॲड अ 10 लेस 6. लेस 6मध्ये लेस 10 ॲड अ 5 लेस 1. ओके, 6 आन्सर आलं आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. ॲड अ 9 ॲड अ 4. ॲड अ 4चा फॉर्म्युला आहे मग
लेस 6 ॲड अ टेन्स, बिग फॉर्म्युला आधीचा सुरुवातीचा अगदी, या ठिकाणी स्मॉल फॉर्म्युला नाही यूज होणार. लेस 6चा फॉर्म्युला लेस 10 ॲड अ 1 ॲड 5 लेस 1. ओके, 7 आन्सर आलं आहे. 19 नंबरचं एक्झाम्पल बघतोय आपण. ॲड अ 2 ॲड अ 9, ॲड अ 9चा फॉर्म्युला लेस 1 ॲड अ 10, लेस 6चा फॉर्म्युला लेस 10 ॲड अ 5 लेस 1. ओके, 5 आन्सर आलं आहे. 28 नंबरचं एक्झाम्पल आपण बघतोय. लास्ट एक्झाम्पल आहे हे फर्स्ट लेव्हलच्या बुक्समधलं लास्ट एक्झाम्पल. 84 ॲड अ 7, ॲड अ 7चा फॉर्म्युला होता लेस 3 ॲड अ 10, लेस 6चा जो आपण मिक्सिंग फॉर्म्युला बघतोय लेस 10 ॲड अ 1 ॲड अ 5 लेस 1. ओके, 85 आन्सर आलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे फॉर्म्युले आपण पाहिलेत फर्स्ट लेवलमध्ये. हे फॉर्म्युले तुम्हाला खूप व्यवस्थितपणे करायचे आहेत. फॉर्म्युल्यांमध्ये हे फर्स्ट लेवलचं हे जे बुक आहे तुम्हाला याच्यात सगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आहेत. ज्यांनी फर्स्ट लेवल अतिशय व्यवस्थित फॉर्म्युले समजून घेतलेत त्यांना पुढच्या लेवल्स खूप इझी जात असतात, लक्षात घ्यायचे आहेत. ओके, आपण सेकंड लेवलला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला फर्स्ट लेवलचा हा लास्ट व्हिडिओ व्यवस्थितपणे बघून प्रॅक्टिस करायचे. ओके, बाय अँड बेस्ट ऑफ लक.